जय येशू, जय जय येशू. प्रार्थना करूया. प्रभू येशू, आज पुन्हा तुझ्या वचनाचा अभ्यास करीत असताना आम्हाला समजणारं मन दे. आणि प्रभूजी, तू आमच्याशी बोल. तुझा सेवक पौल यांनी जी मोठी सेवा केली प्रभू, त्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. हे परम पवित्र पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या वचनांची प्रभू राखवण तू आजपर्यंत केली, आमच्यासाठी ते राखून ठेवलंस. धन्यवाद तुला. स्वर्गीय पित्या, ही वेळ तुझ्या पायाजवळ सोपे. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो आहे. आमेन. माग आम्ही पाहिले की पौल मिलात या ठिकाणी येऊन पोहोचले आहे आणि आता त्या ठिकाणी त्यांनी प्रभूच्या वचनाची सेवा केली आहे. तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये आपण जाऊया. प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय 18 वचनामध्ये, ॲक्च्युली 17 वचनापासून पुढं देवाचं वचन सांगतं. मग त्याने मिलाताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. ते त्यांच्याजवळ आल्यावर त्याने त्यास म्हटले, मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकले. टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो. पावलाचं हे वियोगासमयीचं भाषण आहे. पाऊल आता या ठिकाणी निघणार आहे. कदाचित या लोकांची आणि त्यांची पुन्हा आता भेट होणार नाही. आणि याचं वर्णन या 18व्या अध्यायामध्ये, क्षमा करा, 20व्या अध्यायामध्ये 18 वचनापासून पुढं आम्हाला पाहायला मिळतं. ज्या शेवटच्या वचनापर्यंत आम्ही तो अभ्यास करणार आहोत. पावलाच्या निरोप संदेशाचे हे 3 भाग तुम्हाला पाहायला मिळतील 38 वचनापर्यंत. 3 भागांमध्ये पावलाचा हा संदेश आम्ही विभागलाय आणि त्यानुसार आम्ही अभ्यास करणार आहोत. म्हणजे पहिला भाग, मागील पुनरावलोकन किंवा भूतकाळ. पावलाच्या भूतकाळाविषयी पाऊल मिलात या ठिकाणी संदेश देत आहे, जिथं इफिसचे वडील वर्ग हजर आहेत आणि आता हे लोक पावलाचा हा संदेश आवेशानं ऐकत आहे. 18 ते 21 या वचनामध्ये आम्ही पुढे हा भूतकाळ पावलाचा पाहणार आहोत. आणि म्हणून पवित्र शास्त्र नेहमीप्रमाणे आपण उघडं ठेवू आणि 18 वचनापासून पुढे वाचूया. 19 वचन, 18 वचन आपण वाचलं. म्हणजे फार नम्रतेने आसवे गाळेत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा केली, हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि 4 लोकात व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे या संबंधी यहुदी व हेलनी यास मी साक्ष देत होतो. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेस जात आहे. तेथे मला काय होईल ते मला माहीत नाही. पाऊल पुन्हा त्यांच्याकडे येईल की नाही हे माहिती नाही आणि म्हणून पावलाला त्याची समज आहे. आणि म्हणून पाऊल या प्रियजनांना संदेश देत आहे. अतिशय मार्मिक संदेश आहे हा. 3 विभागामध्ये त्याला आपण विभागले: भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. आणि आता आपण भूतकाळामध्ये त्याचं वर्णन ऐकलं आहोत. 18 ते 21 वचन भूतकाळासंबंधी बोलत आहेत. इफिसमध्ये पावलानं 3 वर्ष प्रभूची सेवा केली आणि त्याचं विश्वासूपण तो त्या लोकांना सांगतो की तुम्ही पाहिले मी किती विश्वासानं आणि कष्टानं ही सेवा केली आहे. पौल पहिल्या दिवसापासून त्याने स्वतः त्या इफिसमध्ये प्रभूच्या कामाकडे झोकून दिलं होतं. कारण पौल परमेश्वराच्या वचनांचा राजदूत होता. पावलाच्या सेवेचा हेतू प्रभूची सेवा करणे. हालेलुया. प्रेषित 20:19 या वाक्यात आम्ही त्याचा उल्लेख पाहतो. प्रेषित 20:23 मध्ये पौल, क्षमा करा, 33 मध्ये पौल सांगतो, मी कोणाच्या सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. प्रेषित 20:34 ते 35 या वचनामध्ये आम्ही पाहतो, माझा व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरिता ह्याच हाताने मी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. 35 वचन,
सर्व गोष्टीत मी तुम्हाला घालून दिलेला कित्ता तुम्हाला दाखवला आहे. तसेच तुम्ही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता मानावी, ही शिकवण पावलानं त्यांना दिली. त्यामध्ये त्याचा रस नव्हता, कारण तो येशू ख्रिस्ताचा गुलाम होता. धन दौलत यामध्ये त्याला रस नव्हता. प्रेषित 20:24. परंतु प्रभूच्या सेवेमध्ये त्याला रस होता. पावलाने लोकांना कळवले की सेवेसाठी असलेले त्याचे हेतू आध्यात्मिक हेतू होते, शारीरिक नाहीत, स्वार्थी नाहीत, पण आत्मिक हेतून त्यानं सेवा केली. पहिले थेसली 2:1-13 पुष्कळ वचन आहेत, पण तो नंतर ते तुम्ही वाचू शकता. त्याच्या सेवेची पद्धत एक अनुकरणीय पद्धत आहे. प्रेषित 20:18 आणि 19 मध्ये तो म्हणतो, त्याने सातत्यपूर्ण आयुष्य जगले. त्याची तपासणी करता काही लपलेले नाही, काही लपून छपून काही केले नाही. उघड रीतीनं प्रभूची सेवा त्याने केली आहे. त्याने नम्रपणे सेवा केली आणि धार्मिक सेलिब्रिटी म्हणून काम केले नाही. आज आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये अनेक धार्मिक सेलिब्रिटी आहेत. त्याचं जास्त खोलात विश्लेषण मी करणार नाही, परंतु पावलानं एवढी मोठी सेवा करून धार्मिक सेलिब्रिटी म्हणून सेवा केली नाही. तर नम्रता हे अशक्तपणाचे त्याचं लक्षण नव्हतं. त्याने नम्रपणे सेवा केली, कारण त्याने न सोडता परीक्षांना व धोक्यांना सामना करत तोंड देत धैर्यानं परमेश्वराची सेवा केली. पावलाला आपल्या मित्रांना कबूल करण्यास लाज वाटत नाही की काही वेळा त्याने अश्रू देखील पाडले. त्याचे अश्रू रडून त्याने प्रार्थना केली त्या गावांसाठी, तेथील लोकांसाठी. कधी कधी काही प्रीचर्स किंवा देवाचे सेवक प्रश्न विचारतात की तुम्ही शेवटी या कधी रडला, तो दिवस तुम्हाला आठवतो का? कधी रडला तुमच्या स्वतःच्या लोकांकरिता की त्यांचं तारण व्हावं, किंवा तुमच्या मोहल्ल्याकरिता त्या मोहल्ल्याचं तारण व्हावं याकरिता? आम्हाला रडून अश्रू ढाळून प्रार्थना करणं आवश्यक आहे, कारण स्तोत्रकर्ता म्हणतो, जे अश्रूनं कापणी करतील, पेरणी करतील, ते हर्षानं कापणी करतील. प्रेषित 20:31 आणि 37 देवाचं वचन सांगतं, म्हणून मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही. मी आठवण ठेवून सावध राहा, याची आठवण ठेवा, न खंड पडता अश्रू ढाळून मी प्रार्थना केल्या. रोम 9:1 आणि 2 यामध्ये देवाचं वचन सांगतं, मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सत्सेत विवेक बुद्धी ही पवित्र आत्म्याच्या मध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत. ज्यावेळेस आई बाळाला जन्म देते त्यावेळेस तिला अखंड वेदना आहेत, प्रचंड वेदना आहेत. आम्हाला आत्मिक मुलं मुली जिंकण्याकरिता वेदना झाल्या पाहिजेत. आम्हाला त्या वेदना होत आहेत का? आमच्या नातेवाईकांविषयी, आमच्या मोहल्ल्यांविषयी, आमच्या शेजारच्या भागाविषयी, पिनकोडविषयी, आमच्या ज्या पिनकोडमध्ये आम्ही राहतो त्या पिनकोडविषयी, तो तालुका, ते गाव, तो जिल्हा, ते शहर, ते राष्ट्र. पाऊल त्याच्या शिष्यांना शिक्षण देते. दुसरे करीन 2:4 मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हाला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून मी तुम्हाला ते पत्र लिहिलं होतं. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या अखेर कचरा अशा लेखतो, ह्यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताला
मिळवण्याकरिता, तो लाभ मिळवण्याकरिता सगळ्या गोष्टी पावलानं नगण्य, खेर, कचरा अशा समजल्या आहेत, हानी अशा समजल्या आहेत. देहाचं चिंतन हे मरण आहे, आत्म्याचं चिंतन हे जीवन आहे. आम्ही कोणत्या दिशेनं चाललो आहोत हे पाऊल आम्हाला आज या वचनातून सांगत आहे. काळजीपूर्वक आहे का? काळजीपूर्वक आहे का? ख्रिस्त मार्ग आहे, ख्रिस्ती मार्ग आहे, ख्रिस्ती धर्म नाही. हॅलो, ख्रिस्ती धर्म नाही, ख्रिस्ती हा सत्याचा मार्ग आहे. पण आमच्या वाडवडीने त्याला धर्म बनवले. जिथं धर्म होतो त्यावेळेस धर्माचं रक्षण करावं लागतं, आणि धर्माचं रक्षण करण्याची बरीच इतिहास आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघितलाय की ते प्रभूची सेवा करणारे नव्हे तर प्रभूच्या सेवेला विरोध करणारे होते. आज ख्रिस्तासाठी पावलाने सर्व गोष्टींचा त्याग केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या स्वतःच्या धर्माचा सुद्धा त्यानं त्याग केला. जो त्याचा धर्म यहुदी होता, त्या यहुदी धर्माला देखील त्यानं त्यागून दिलं. जर आम्ही धर्माच्या चौकटीत राहिलो तर आम्ही ख्रिस्ती जीवनात त्या मार्गामध्ये चालण्यास थोडे असमर्थ हो. आम्हाला ख्रिस्तासाठी सगळ्या गोष्टी त्यागण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच तो ख्रिस्त लाभ आम्हाला प्राप्त होईल. त्याच्या सेवेचा संदेश प्रेषित 20 ते 21 देखील हा संदेश प्रसिद्ध होता, कारण त्याने जाहीरपणे शिकवलं होतं. पौल ज्या ज्या ठिकाणी उभा राहिला, मंडळांमध्ये, मार्केटमध्ये, जाहीरपणे प्रेषित 19:9. तसेच विविध घरातील मंडळांमध्ये त्याने पाप्यांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास सांगितले, जे वचनात आम्ही वाचलं. हा संदेश देण्याच्या कृपेची सुवार्ता त्यानं दिली, प्रेषित 20:24. आणि हा एकमेव संदेश आहे, हे पाप्यांना वाचू शकतं, हे त्यानं आवर्जून लोकांना सांगितलं. जे पहिले करीन 15:1 ते 8 गलतीकारास पत्र 1 अध्याय 6 ते 12 यामध्ये सुवार्तेची ती घोषणा आम्हाला पाहायला मिळते. या उलट पावलाने त्यांना याची आठवण करून दिली की आपल्या सेवेत त्यांनी जे काही फायदेशीर होते त्या सर्व गोष्टी त्याने माग्या घेतल्या नाहीत. त्याने त्यांना देवाचा सर्व सल्ला जाहीर केला, प्रेषित 20:27 प्रमाणे. त्याचा एक संतुलित संदेश होता. देवाचं शुभवर्तमान, त्याचं पुनरुत्थान, येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा पश्चाताप करून, या प्रकारे त्याने परराष्ट्रीय लोकांना, यहुदी लोकांना सातत्यानं संदेश दिले होते. आणि तो शिष्यांना सांगतोय की तुम्ही हे पाहिलं आहे. त्यापैकी अनेक तारण झालेले लोक पावलाचा संदेश ऐकून प्रभूकडे आले होते. ख्रिस्ती जीवनाशी संबंधित असलेला सिद्धांत व कर्तव्ये तसेच विशेषाधिकार व जबाबदाऱ्यांचा समावेश यामध्ये आहे. त्याने आपल्या प्रचारात कोणतीही तडजोड केली नाही. पावलाने यहुदी व विदेशी लोकांसाठी देखील साक्ष देऊन आपल्या दृष्टिकोन व मंडळीतील लोकांना सुरक्षित केले. वचनानं त्यांना सुरक्षितता प्राप्त करून दिली. आणि म्हणून पौल मोठ्या आवेशानं त्या ठिकाणी सांगते की मी अतिशय न्यायपणानं, धर्मीपणानं, देवाच्या भीतीनं तुमच्या समोर सेवा केली आहे. हा भूतकाळ. जे नंबर 2 वर्तमान काळ. पावलाची सध्याची साक्ष 22 ते 27 या वचनामध्ये ती साक्ष दिली जात आहे. 22 वचनाकडे लक्ष देऊया. पण आता पहा, आता अंडरलाईन करा. आता म्हणजे आता, वर्तमान काळ. आता पौल वर्तमान काळाविषयी बोलत आहे.
आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेत जात आहे. तेथे मला काय होईल हे माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चयाने सांगायची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. आणि आता पहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो, त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की सर्वांच्या रक्ताविषयी मी निर्दोषी आहे. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कसूर केली नाही. हालेलुया. आम्ही भूतकाळ पाहिला. आता पावलाचा वर्तमान काळाची सेवा 22 ते 27 वचनामध्ये आम्ही पाहत आहे. येशू ख्रिस्त बद्दलची भक्ती प्रीती पॉल धरून होता. जरी त्याला मरणाची भीती होती तरी यरुशलेमेला जायचे धाडस तो करीत होता. त्याला माहित होतं की यरुशलेमेमध्ये गेल्यानंतर मला त्रास होईल. आत्म्यानं त्याला सांगितलं होतं, ते आपण पुढं पाहणार आहोत. तो म्हणतो तरी मी सोडणार नाही तिथं जाणं. या संबंधी त्यानं 6 चित्र रेखाटलीत. ती 6 चित्र आम्ही वेगानं पाहणार आहोत. त्याला कोणतीही गोष्ट शुभवर्तमान सांगण्यापासून दूर ठेवू शकत नव्हती किंवा त्याला शेक करू शकत नव्हती किंवा त्याला हलवू शकत नव्हती, कारण तो ख्रिस्ताचा सेवक होता. त्याला डुलोस असं पण म्हटलंय, गुलाम होता. हे त्याला पक्क ठाऊक होतं. आता 24 वचन जे आहे त्या वचनांवर आम्ही लक्ष घालणार आहोत, ज्या ठिकाणी पावलानं 6 चित्र रेखाटले आहेत. स्पष्ट त्या ठिकाणी ते दिले नाही, परंतु काही शब्द स्पष्ट आहेत. त्यावरून आम्ही ते शब्द खालील प्रमाणे बोलूया. नंबर 1, पावलाने स्वतःला लेखपाल म्हणून पाहिले. लेखपाल म्हणजे लिपिक. वचन 24, येशू ख्रिस्ताच्या सेवेला देवाच्या कृपेची सुवार्ता पुढे न्यावयाचे. फिलिप्पी 3, 1 ते 11 म्हणजे सगळ्या गोष्टींचं लिखाण त्याने करून ठेवलं. जी पत्र लिहिली, जी प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याचा इतिहास लुकाने लिहून ठेवला. लिखाण, लेखपाल हे देवाच्या लोकांच्या सेवकांचं एक काम आहे. काही डायऱ्या लिहितात, काही वचन ऐकत असताना डायरी आणि पेन घेऊन बसतात आणि ते लिखाण करतात. मी तुम्हाला सांगतो ही उत्तम कामगिरी, कारण आमचं मेंदू सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. याकरिता आम्हाला लिहिणं आवश्यक आहे. 24व्या वचनामध्ये नंबर 2, त्याने स्वतःला एक धावपट्टू असे संबोधले आहे म्हणून पाहिलं आहे. धावपट्टू, लेखपाल, या ठिकाणी नंबर 2 धावपट्टू. त्याला आपला विजय आनंदाने मिळवायचा होता. फिलिप्पी 3, 12 ते 14 वचन, 2 तिमोथी 4 अध्याय 8 वचन. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. एक मुकुट ज्याची पॉल आतुरतेने वाट पाहते. त्या मुकुटाकडे पाहून तो आवेशाने धावत आहे. आमची धाव कशी? आम्ही कशाकडे बघत धावत आहोत? आम्ही कशाकडे पाहत आहोत? आमचं त्या मुकुटाकडे लक्ष आहे काय? पॉल सांगतो, मी एक धावपट्टू प्रमाणे धावत आहे. माझं जीवन, माझा मार्ग, प्रभूसाठी असलेली माझी सेवा, ही तिन्ही वाक्य महत्वाची आहेत. त्याचे आयुष्य म्हणजे देवाची देणगी आहे हे त्याला समजलं होतं. परमेश्वरानं जीवनाची जी देणगी तुम्हाला आणि मला दिली आहे, आम्ही जे रोज जगत आहोत, ही प्रभूची देणगी. आम्हाला लागणारा श्वासोश्वास, आम्हाला लागणारा अन्न पाणी,
आमच्यावर जो खर्च प्रभू करीत आहे ही प्रभूची देणगी. अनेक लोक मरत आहेत, अनेक लोकांच्या शरीराचं मातीला माती मिळत आहे, खत होत आहे, पण देवानं आम्हाला जीवनाची देणगी दिली आहे. हालेलुया. याकरिता की आम्ही मंडळ्या स्थापाव्यात, मंडळ्या बनवाव्यात. प्रभूची मोठी योजना आम्हा प्रत्येकाकरिता आहे. नंबर 3, त्याने स्वतःला कारभारी म्हणून पाहिले. कारभारी हा शब्द फार महत्वाचा आहे. ओके, कारभारी असे काहीतरी जे त्याला प्रभूकडून मिळाले. कारभारी असतो, त्याला मालक असतो, आणि मालकानं जी जबाबदारी त्याला सोपवलेली असती तेच काम तो करीत असतो. पावलाचा, तुमचा आणि माझा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यानं आम्हाला काही कामगिरी सोपवली आहे. मालकाची सेवा करणे आणि त्याला संतुष्ट करणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे. शिवाय विश्वासू कारभारी मंडळांमध्ये असणे आवश्यक आहेत. अविश्वासू नाहीत, फसवणारे नाहीत, चोरी करणारे नाहीत, परंतु विश्वासणारे कारभारी यांची अपेक्षा आहे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये. 1 कोरिंथ 4:2 मध्ये देवाचं वचन सांगतं, कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. हालेलुया. कारभारी म्हटला की तो विश्वासू असलाच पाहिजे. कारभारी एक दिवस आपल्या सेवेचा हिशोब देतो. तसे पाऊल त्या दिवसासाठी तयारी करीत होता आणि म्हणून त्यानं स्वतःला कारभारी असं संबोधलं आहे. नंबर 4, त्याने स्वतःला साक्षीदार म्हणून पाहिलाय. देवाच्या कृपेची सुवार्तेची साक्ष देणं हे त्याचं महत्वाचं काम होतं. तो म्हणाला, मी साक्षीदार आहे. प्रेषित 20:24 वचन 21 या शब्दांचा अर्थ संपूर्णपणे साक्ष देणे. आणि हे संदेश आणि सेवा कार्य किती गंभीर आहेत याची आपल्याला आठवण करून देते. जशी आपण इतरांना सुवार्ता सांगतो तसे ते जीवन आणि मृत्यू या गोष्टींशी परिचित होतात. 2 कोरिंथ 2:15 आणि 16 वचन. पाऊल एक विश्वासू साक्षीदार होता व त्याचे जीवन हाही एक संदेशच होता. पावलाचं जीवन हा संदेश होता. प्रेषित 20 आणि 18 मध्ये आम्ही त्या संबंधीचा उल्लेख पाहतोय. 5, त्याने स्वतःला घोषणा देणारे राजदूत असे संबोधले आहे. प्रेषितांची कृत्य 20 आणि 25 वचनामध्ये घोषणा देणारा असं त्यानं स्वतःला म्हटलं आहे. उपदेश या शब्दाचा अर्थ राजाचा संदेश घोषित करणे. आम्हाला त्याच्यात भर घालायची नाही, त्यातून काय काढायची नाही, संदर्भाविना कोणाला संदेश द्यायचे नाहीत. संदर्भासहित राजानं जे सांगितलं ते लोकांना आम्हाला सांगायचे. पूर्वी आपल्या राष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राजांच्या दौंड्या पिटवल्या जात. राजानं जे सांगितलं तेच तो दौंडी देणारा लोकांना सांगत असे, ऐका हो ऐका, आणि मग ती दौंडी दिली जात असे. आम्हाला देखील राजानं जे सांगितलं तीच दौंडी द्यायची आहे, तेच सांगायचं आहे. आणि पावलानं त्याबाबत आमच्या समोर एक उदाहरण सादर केलं आहे. पेत्रानं, प्रेषितांनी हे उदाहरण सादर केलं आहे. राजाला काय सांगायचंय तेच घोषणा देणाऱ्याने सांगायचं आहे. त्याच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. पाठोराने दिलेला संदेश तसाच पुढल्या व्यक्तीला आम्हाला देणं आवश्यक आहे. तो संदेश कोणत्याही प्रकारे बदलू नये. प्रभू म्हणतो की माझ्या वचनात भर घालू नका, त्यातून काही काढू नका, नाही त्या पुस्तकात लिहिलेल्या पिढा तुमच्यावर येतील. काहींनी आपल्या स्वार्थाकरिता वचनाला तोडून मोडून आणि देवाचं वचन लोकांना सांगितलंय. तसं करू नका. तर पवित्र वचनांचा खोलवर अभ्यास करा. संदेश आणि संदिष्टे हे दोन्ही महत्वाचे आहे. 6, त्याने स्वतःला पहारेकरी म्हणून संबोधलाय. अतिशय महत्वाची ही पोस्ट आहे. पहारेकरी सर्वात नाट्यमय. प्रेषित 20:26, प्रेषित 18:6 प्रमाणे
भिंतीवर असणारे पहारेकरी जे जागरूक राहतात. यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये 3 अध्याय 17 ते 21 यामध्ये पहारेकऱ्यांचं वर्णन आहे. त्याचप्रमाणे 33 यहेजकेल 1 आणि 9 यामध्ये तुम्ही त्याचा उल्लेख वाचा. पहारेकरी बनणे किती गंभीर बोलावणे. आता ती प्रथा दिसत नाही, परंतु पूर्वी जे गुरखे गावांमध्ये काठी आपटत रात्रीचे चालत असत आणि आवाज देत असत, काठी आपटत असत आणि सांगत असत की आहे मी आहे. पण आजकाल ती प्रथा दिसत नाही. मोठी जबाबदारी असे. पहारेकरी बनणे ही मोठी गंभीर जबाबदारी आहे. जागं राहणं, सावधगिरी बाळगली पाहिजे. धोका जवळ आल्यास तयार असलं पाहिजे. त्यासाठी विश्वास असला पाहिजे, विश्वासू असलं पाहिजे. भीती नको, भिणाऱ्याने घाबरट नकोत. कारण बऱ्याच सेवकांच्या सुरक्षितता त्यांच्या हाती असतात. त्या एका वॉचमॅनमुळे, एका पहारेकऱ्यामुळे अनेक लोक गाढ झोपलेले असतात. एक विश्वासू पहारेकरी होता, प्रेषित 20:31. त्यानं आवेशानं देवाच्या वचनाची घोषणा त्या ठिकाणी केली, कारण त्याने सर्व पापी व संतांना देवाचा सल्ला जाहीर केला. दुर्दैवाने आज आपल्याकडे तसे विश्वासघातकी पहारेकरी आहेत. अनेकांनी विश्वासघात केलाय. काहींनी पोटासाठी सेवा घेतली, काहींनी सन्मानासाठी सेवा घेतली, काहींना बोलवलेले नाही, परंतु इझी इन्कम त्यामध्ये त्यांनी सेवेकरिता पुढाकार टाकलेला आहे, पुढाकार घेतलेला आहे. अविश्वासू, विश्वासघातकी पहारेकऱ्यांची आवश्यकता नाही. जे फक्त विश्वासाचा स्वतःचाच विचार करतात ते विश्वासघाती, स्वार्थी बुद्धी. यशया 56:10 ते 13 यामध्ये त्याची आपल्याला माहिती पाहायला मिळते. प्रभूला धन्यवाद असो या साही उपमांबद्दल, ज्या आम्हाला देखील लागू व्हायला पाहिजे. पहारेकरी, घोषणा देणारा, साक्षीदार, कारभारी, लेखपाल या संज्ञा या 18 ते 22 ते 27 या वचनामध्ये आम्ही वाचत आहोत. ही चित्र बोलकी चित्र आहेत. आम्हाला त्याचा विसर पडता कामा नये. तिसरा टप्पा, भविष्याविषयीची चेतावणी. 28 ते 38 या वचनामध्ये पौल शेवटी आपल्या भविष्याच्या चेतनेविषयी बोलतो. आम्ही भूतकाळ पाहिला, वर्तमान पाहिला आणि आता 28 ते 38 ही जी वचनं आहे ते आम्हाला त्याच्या भविष्याविषयी सूचना देत आहेत. पावलाने आपल्या समारोपाचा संदेश चर्चच्या संरक्षणास आणि त्याचे नेतृत्व करण्यासंबंधी काय करायचं हे समजून घेऊन त्यांच्याशी सामना कसा करावा लागेल या संबंधीची माहिती दिली. तरी कधीही चर्चचे महत्त्व कमी करू नका. मंडळीची महत्त्व कमी होऊ देऊ नका. कारण मंडळी देवपित्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण त्याचे नाव म्हणजे देवाची मंडळी असं त्याला संबोधलं आहे. ही देवपुत्रासाठी महत्त्वाची, कारण देवपुत्राने त्याचं स्वतःचं रक्त या मंडळीकरिता सांडलं आहे. पवित्र आत्म्यासाठी मंडळी महत्त्वाची, कारण लोकांना तो बोलवतो आणि लोकांना चर्चमध्ये सेवा देण्यासाठी तो सुसज्ज करतो. तो आमचा पुढारी आहे, तो आमचा कैवारी आहे. जिवंत देवाच्या चर्चमध्ये आध्यात्मिक पुढारी असणे ही गंभीर गोष्ट आहे. इट्स नॉट इझी टास्क. गंभीर गोष्ट आहे. पहारेकरी जर झोपत राहिले तर पुढं काय होईल लक्षात घ्या. आणि म्हणून प्रभू आम्हाला गंभीर इशारा देत आहे पावलाच्या जीवनामधून. सर्वप्रथम आपल्या सभोवतालचे धोके हे आहेत. क्रूर लांडगे जे कळपाचा नाश करीत आहेत, प्रेषित 20:29 प्रमाणे. आता भविष्यात पौल सांगतोय तुमची अशी भेट होणार नाही, परंतु पुढं असे लोक येतील, मंडळींमध्ये येतील स्वार्थासाठी आणि विश्वासघातकी खोटे संदेश ते मंडळांचं नुकसान करतील. पौल येथे खोट्या संदेशांच्या व खोट्या शिक्षकांचा उल्लेख करीत होता, जे वैयक्तिक फायद्यासाठी चर्चचं शोषण करतात. मत्ते 7:15 ते 23
मेंढरांच्या वेशात हे लांडगे मंडळांमध्ये घुसलेले आहेत. गहू आणि निधन एकत्र वाढत आहेत. आणि म्हणून प्रभू सांगतो, फळांवरून झाड ओळखा. मेंढर लांडग्याच्या रूपाने मेंढरे आले आहेत. लूक 10:3. लांडग्यांच्या मध्ये कोकरे तसे मी तुम्हाला पाठवतो, प्रभू म्हणाला. तुम्हाला लांडग्यांमध्ये पाठवतोय मी. 2 पेत्र 2:1-3. खोटे शिक्षक, पाखंडी, स्वामीला नाकारणारे, कामातूर, बनावट, डुप्लिकेट लोक. जो समांतर चार्ट तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला कळेल. ख्रिस्त ते अँटी ख्रिस्त, ख्रिस्त विरोधी, हा प्रवास चालूच आहे. हे किती महत्वाचं आहे की विश्वासणारे देवाचे वचन ओळखतात आणि ते धार्मिक लुटारू शोधू शकतील आणि त्यांना पराभूत करू शकतील. याचं ज्ञान पौल या ठिकाणी त्यांना देते. परंतु आपल्यात असे धोके देखील आहेत की प्रेषित 20:30 प्रमाणे, कारण चर्चमधील लोक पद व सामर्थ्यासाठी महत्वाकांक्षी आहेत. मला पुढे ठेवा, मला पदावर नियुक्त करा. प्राचीन आणि आधुनिक चर्चचा इतिहास डायट्रेफस सारख्या लोकांच्या अहवालास भरलेला आहे, ज्यांना प्राधान्य म्हणजे असा ख्रिस्ती चर्च कुटुंबात एकापेक्षा जास्त खोट्या संदेष्ट्यांनी त्यांची सुरुवात केली की ती धक्कादायक. निकलताव यांनी निकोलाइट्सची स्थापना केली आणि वेगवेगळे धर्म पंथ त्यांनी स्थापन केले. पहिले वान 2:18 आणि 21 मध्ये देवाचं वचन सांगते, ख्रिस्त विरोधक उठलेत. पहा, काळजी घ्या, कारण भविष्यामध्ये मंडळांवर हे हल्ले करतील. प्रेषित 20:31-35 या वचनामध्ये सुद्धा आपल्याला धोके आहेत आणि पावलाने सर्वात जास्त जोर यावर दिला असे दिसते. म्हणून सावधगिरी बाळगा. प्रेषित 20:28. त्याचा भूतकाळातला अनुभव, वर्तमान काळातला अनुभव आणि पुढे भविष्यात काय होईल हे आत्म्याद्वारे पौल तिथं जमलेल्या लोकांना सांगत आहे. तो चर्चमधील आध्यात्मिक नेत्यांचे जीवन आणि सेवेसाठी विशेषतः विध्वंसक अशा 5 पापांची नावं या वचनांमध्ये तो देत आहे. आणि आपण ती 5 पापे पाहूया जे आमच्या जीवनाकरिता, मंडळीच्या जीवनाकरिता घातक आहेत. प्रेषित 20:31. 1. निष्काळजीपणा, बेदरकारपणा, निष्काळजीपणा, सावध राहण्यास अयशस्वी होणे आणि इतरांनी दिलेली किंमत विसरणे, जेणेकरून आपल्याकडे देवाचे सत्य असेल. पहा आणि लक्षात ठेवा, असे शब्द आहेत जे आम्ही चांगल्या प्रकारे ऐकले आहेत. पूर्वीला मिशनऱ्यांनी आपलं जीवन इकडं खर्च केलं. आता इथंच या भूमीवर काही मिशनरी मेले जे विविध पाश्चिमात्य देशामधून आले होते. काही लोकांनी सेवा केली. मंडळीमध्ये पुष्कळ सेवकगण सेवा करतात, त्यांची दखल घ्या. प्रत्येकाची सेवा महत्वाची, प्रत्येकाने केलेलं काम महत्वाचं आहे, त्याची दखल घेतलं पाहिजे. निष्काळजीपणा दाखवता कामा नये. इब्री 13:7 मध्ये मेहनत घेणाऱ्यांचे कष्ट आणि अश्रू विसरणे आपल्यासाठी सोपं होऊन जातं. सहजतेने आम्ही विसरून जातो. त्या व्यक्तीने किती मंडळीत कष्ट केले, किती अश्रू ढाळले, किती वचनांची सेवा केली, आम्ही धुडकावून लावतो. पौल सांगतो, हा निष्काळजीपणा करू नका. आपल्या आध्यात्मिक जबाबदाऱ्या गांभीर्याने घेण्याविषयी पावलाचा इशारा इथं आहे. इतर सेवकांनी आम्हासाठी केलेल्या कष्टांची वाश्रूंची, त्यांनी भरलेल्या किमतीचा विसर कधी पडू देऊ नका. आमच्यासाठी कोणी रडलंय, प्रार्थना केल्यात, आमच्या तारणाकरिता त्यांनी झटून सेवा केली. आणि कधी कधी मग ते लोक मंडळीतून इथून निघतात, दुसऱ्या मंडळी जातात, इकडं फिरतात, तिकडं फिरतात. या घटना सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. यांना वचनाच्या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. नंबर 2, वचन 32, उथळपणा. प्रेषित 20:32. देव रोज आपले जीवन बांधित नाही तोपर्यंत आपण चर्च तयार करू शकत नाही. प्रतिदिनी आमची बांधणी झाली पाहिजे. येशू नामक खडक्यावर आम्ही बांधलो गेलो पाहिजे. प्रार्थनेत, देवाच्या उपकार स्तुतीत,
देवाच्या वचनात आमची बांधणी होणं आवश्यक आहे. मग आमच्या जीवनामध्ये संतुलन येईल. कारण या दोघांनी नेहमी एकत्रपणे काम केलं पाहिजे. प्रार्थना आणि वचन, जे पेत्र आणि योहान यांनी 6व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही पंक्ती सेवा करणार नाही, पण आम्ही प्रार्थनेची आणि वचनाची सेवा करू. आध्यात्मिक नेत्यांनी दररोज देवाचे वचन आणि प्रार्थनेत वेळ घालवणे आवश्यक आहे. ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला त्या प्रत्येकानं प्रभूवर वेळ घालवणं महत्वाचं आहे. नंबर 3, लोभीपणा. 33 वचन जे आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. मी कोणाच्या सोन्याच्या, रुपयाचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. हे टाळलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याकडे काय आहे याविषयी आपल्याकडे आधीपासून जे आहे त्यापेक्षा जास्त घेणे अथवा इच्छा धरणे योग्य नाही. तू लोभ धरू नये. लोभ धरू नको ही 10वी आज्ञा आहे. शेवटली आज्ञा आहे. परंतु जर आम्ही लोभ धरला तर मग आपण इतर ज्या 9 आज्ञा आहेत त्या आपण मोडत जातो. लोभामुळे आम्ही चोरी करतो. चोरी करण्याची इच्छा निर्माण होते आणि जे त्यांना पाहिजे ते मिळवून घेतात आणि स्वतःच्या पालकांचा देखील ते अनादर करतात. लोभ चांगला नाही. लोभ म्हणजे मूर्तीपूजा आहे. इपिस 5:5 कलसे 3:5 मध्ये देवाचं वचन सांगतं, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामातुरपणा, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. आजकाल आम्ही बरेच लोभ पाहत आहोत. त्यानं गाडी घेतली, मी घेणार, त्याचं ते, मग मला असं पाहिजे, आणि अशा प्रकारे आम्ही आमचं लक्ष विकेंद्रित करतो. वडिलांच्या पात्रेसाठी, सेवेच्या पात्रेसाठी आम्हाला स्पष्ट सांगितले आहे की त्याने लोभाच्या पापात दोषी असू नये. 1 तिमोथी 3:3. नंबर 4, पातक, आळशीपणा. हा भयंकर प्रकार आहे. प्रेषित 20:24. पावलाने तंबू तयार करून स्वतःकरिता पैसा कमवला, त्यातून इतरांना त्यानं मदत केली. कुणाच्या पैशांवर तो आधारित नाही राहिला, अवलंबून नाही राहिला, पण त्यानं सेवा केली. प्रेषितांच्या अधिकाराचा आधार घेऊन सामर्थ्यानं तो देणगी मागू शकला असता आणि आनंदात त्यानं जीवन जगला असतं, पण त्यानं तसं न करता उलट पक्षी ज्या देणग्या घेतल्या त्या गरिबांना वाटण्याकरिता व तो स्वतःच्या निर्वाहाकरिता त्यानं तंबू शिवण्याचं काम केलं. प्रिसिला, ॲकिला आणि त्याचप्रमाणे पाऊल यांनी मिळून ती सेवा केली असं देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. ख्रिस्ती कामगारांना पगार मिळवणे चुकीचं नाही, कारण मजूर त्याच्या मजुरीस पात्र आहे. लूक 10:7, 1 तिमोथी 5:18. पण त्यांना खात्री असायला हवी की ते खरोखरच मजुरी मिळवून घेत आहेत. देवाचं वचन खालच्या वचनामध्ये मी सांगतो, ती वचन तुमच्यासाठी वाचतो, कारण मजूर त्याच्या मजुरीस पात्र आहे. लूक 10:7. त्याच्या घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण काम करणे आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका. 1 तिमोथी 5:18. कारण शास्त्र म्हणते, बैल मळणी करत असताना त्याला मुसके घालू नकोस, आणि काम करायला आपली मजुरी मिळणे योग्य आहे. नीती 24:30-34. एकदा मी आळशाच्या शेताजवळून बुद्धिहीनाच्या द्राक्षमळाजवळून जात होतो. मग त्यामध्ये पुढील वचन वाचा की त्या कशा प्रकारे त्याचं शेत झालतं, काटेरी झाडानं भरलेलं. नीती 6:6. अतिशय सुंदर वचन आहे. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणाव. आळस आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये धोकादायक आहे. ते धोकादायक पाप आहे. ते आम्हाला झोपवतं, प्रार्थनेपासून वंचित करतं, वचनापासून दूर नेतं. करू नंतर, आज करू, बघू उद्या, अशा प्रकारे पुढं घेऊन जातं. 5 पाप, स्वार्थीपणा. पावलाने चेतावणी दिली प्रेषित 20:35 मध्ये. खऱ्या सेवेचा अर्थ म्हणजे देणे, घेणे नव्हे. याचा अर्थ पूर्वीचे जे मिशनरी होते त्यांनी देण्यामध्ये पुढाकार घेतला,
माझ्या डोळ्यासमोर काही मिशनरी, त्यांची नावं मी या सोशल मीडियावर घेत नाही, परंतु मी माझ्या डोळ्याने पाहिलं, आपलं होतं नव्हतं सगळं त्यांनी देऊन टाकलं. माझ्या डोळ्याने मी ते पाहिलं. एका चर्चमध्ये त्यांनी ते फिल्म प्रोजेक्टर आणलं आणि त्यात फिल्म दाखवली, आणि मी लहान होतो त्यावेळेस, परंतु ती फिल्म दाखवल्यानंतर काही तरुण वर्ग तिथं आले आणि त्यांनी सांगितलं, अंकल हे खूप छान प्रोजेक्टर आहे, आज पहिल्याच वेळेस आम्ही पाहिलं. आणि ते म्हणे, तुम्हाला हे आवडलं का? हो सर. मग देवाच्या सेवेकरता तुम्ही याचा उपयोग करा. आणि ते ॲज इट इज तसं सोडून ते तिथून गेले. आजही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र जिवंत आहे. घेण्यापेक्षा देणं बरं आहे. याचा अर्थ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचं अनुकरण करणं. देवानं आम्हाला सगळं काही दिलं आहे. डॉक्टर अर्ल व्ही पियर्स याला सर्वोच्च उत्कर्ष असे संबोधतात, कारण इतर धंद्याप्रमाणेच ते आपल्याला कसे आशीर्वादित करावे हे सांगते. येशूचे शब्द शुभवर्तमानात कोठेही लिहिलेले नाहीत, परंतु एक मौखिक परंपरा होती, बोली परंपरा होती, एक भाग होता, आणि पावलानं त्याचं स्मरण आपल्या ऐकणाऱ्या लोकांना करून दिलं. हा पराभव सूचित करीत नाही की जे लोक घेतात ते देणाऱ्या लोकांपेक्षा कमी आशीर्वादित असतात, असं पण नाही. प्रेषित 3 अध्याय मधील भिकारी त्यांच्याकडे बघत होता, कारण त्याची अवस्था तशी होती, आणि ते पेत्र आणि योहान काहीतरी दिल्या दृष्टीने तो त्यांच्याकडे बघत राहिला. आपल्याकडे जे काय आहे ते ठेवण्यापेक्षा इतरांना सामायिक करणे चांगले आहे. आणि आणखी चांगल्या शब्दात सांगायचं तर आशीर्वाद, संपत्ती साठवून मिळत नाही, परंतु सर्व काही असून येशू गरीब झाला की ज्याद्वारे आपण श्रीमंत व्हावे. 2 Corinthians 8:9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हे उत्कृष्ट विधानांपैकी एक विधान आहे. श्रीमंत माणसाची कहाणी लूक 12 मध्ये सांगितली आहे. हे जीवा, खा पी मजा कर, पुष्कळ वर्ष पुरेल इतका अन्नधान्य तुझ्यासाठी मी साठवून ठेवलाय. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला, आणि प्रभूची वाणी त्याच्या कानी आहे, अरे मूर्ख, आज रात्री तुझा मृत्यू झाला तर हे कुणासाठी राहील, आणि याचा उपयोग काय? अतिशय मार्मिक गोष्ट आहे ती. जरूर ती शुभवर्तमानातली गोष्ट संदेश झाल्यानंतर तुम्ही वाचा. आणि मग 35 ते 38 वचन, या पापांची यादी दिल्यानंतर शेवटी पावलाने म्हटले, गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. हा एक अविस्मरणीय प्रसंग होता. आणि भाषण त्यानं बंद केलं. मग ते सर्व एकत्र रडले. निरोप घेणे ही एक कठीण गोष्ट होती, खास करून जेव्हा आपल्याला माहीत असते की हा भाऊ किंवा ही बहीण पुन्हा मला भेटते की नाही माहीत नाही. या जीवनात आपण आपल्या मित्रांना पुन्हा पाहू शकणार की नाही, अशा वेळेस आमचं अंतःकरण जड होऊन जातं. परंतु प्रभू येशू ख्रिस्तात आम्हाला खात्री आहे, 1 थेसलोनिकई 4:13-18 प्रमाणे, की तो परत येईल तेव्हा आम्ही स्वर्गात एक दिवशी आपल्या ख्रिस्ती मित्र आणि प्रियजनांना स्वर्गात पाहू. प्रभूच्या आशीर्वादित आश्वानानुसार दरम्यान इथे आम्हाला काम केले पाहिजे. तर चला ते आपण सर्वजण मिळून करूया. आणि 35 ते 38 ही वचन, मार्मिक वचन, अतिशय सुंदर वचन त्या ठिकाणी पाहूया आपण. असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्याबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पावलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस यापुढे पडणार नाही, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. वचन 25 त्याच्याच ऑपोजिट, तो म्हणाला होता, आणि आता पहा, ज्याच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही हे मला ठाऊक आहे. आणि त्याचं त्यांना वाईट वाटलं. ते रडू लागले, त्याचे मुके घेतले, त्यांना दुःख झालं. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचवलं. पावलाचा हा शेवटचा समारोपाचा संदेश या ठिकाणी पावलानं दिलं असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग पाऊल आपल्या 3ऱ्या फेरीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 21व्या अध्यायामध्ये प्रवेश करीत आहे. प्रेषितांची कृत्य
21 अध्याय 1 ते 14 या वचनामध्ये पॉल शेवटचा टप्पा आता पूर्ण करत आहे. आणि मग 1 ते 14 या वचनामध्ये त्याच्याविषयी झालेले गैरसमज, मिशनऱ्यांविषयीचे गैरसमज त्या ठिकाणी संबोधण्यात आलेले आहेत. याही गोष्टी आम्ही पुढच्या अध्यायामध्ये विभागामध्ये पाहणार आहोत आणि अतिशय मार्मिक रीतीनं त्या गोष्टी आमच्या समोर सादर करण्यात येणार आहेत. नकाशासहित आम्ही त्या गोष्टी पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही 21 अध्याय 1 ते 14 आणि ते पुढची वचनं वाचा. 21 अध्याय 1 ते 14 या ठिकाणं पावलाच्या तिसऱ्या मिशनरी फेरीचा शेवट होत आहे आणि मग तो कैसरियामधून यरुशलेममध्ये जाते आणि त्या ठिकाणाहून पावलाची दुसरी जीवन यात्रा सुरू होत आहे. त्याचा अभ्यास आपण खोलवर अशाच प्रकारे करणार आहोत. धन्यवाद. तुम्ही ऐकत आहात. प्रभूची स्तुती असो. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. पुन्हा माझी विनंती राहील की तुम्ही हे मेसेज शेअर करीत राहा, सबस्क्राईब करीत राहा, ते बेल दाबा आणि त्याचप्रमाणे इतरांना देत राहा. जितक्या लोकांना तुम्हाला हे वचन पाठवता येईल तेवढ्यांना पाठवत राहा. प्रार्थना करूया. प्रभू येशू, पुन्हा एक बार मी ऐकणाऱ्या प्रत्येक बहीण भावासाठी तुझे आभार मानतो आणि परमेश्वरा जो अभिषेक त्यांच्यावर तू देतेस ऐकताना त्याबद्दल तुझी स्तुती करतो. त्यांचाही उपयोग तू कर. प्रेषितांप्रमाणे आम्हाला खंबीरपणे उभं कर आणि तुझा गौरव होऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. जय येशू. जय जय येशू.